नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो चर्चा करणार आहोत, तो म्हणजे आपल्या PSI कायद्याच्या संदर्भातल्या प्रश्नपत्रिकांचं जे विश्लेषण आहे। तुम्ही बोलल्याप्रमाणे, तुम्ही मागणी केल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। तर यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तर तो प्रश्नपत्रिका विश्लेषणाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला सांगत असताना एक गोष्ट आपण सगळी लोक लक्षात घ्या। आपल्याला MPSC ने दोन बाबी दिलेल्या आहेत, लक्षात घ्या। MPSC ने दोन बाबी ज्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, तर त्यापैकी एक म्हणजे अभ्यासक्रम आहे, एक म्हणजे अभ्यासक्रम आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी घेतलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील, लक्षात घ्या, त्यांनी घेतलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील, तर ह्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्याकरिता अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतायत। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। तर आता या अभ्यासक्रमामधून आपल्याला त्याचा जो आवाका आहे, लक्षात घ्या, तो आवाका लक्षात येतो आणि त्यामुळे आपल्याला नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं तेही लक्षात येते। त्याचबरोबर MPSCच्या माध्यमातून या ठिकाणी PSI मुख्य परीक्षेला ज्या काही आपल्याला पेपर 2 जे आहे, लक्षात घ्या, पेपर 2 जे असेल किंवा पेपर 1 मधले 2 कायदे असतील समजा, कारण पेपर 2 मी यासाठी लिहितोय की याच्यामध्ये वेटेज जास्त आहे। तर या ठिकाणी ज्या काही प्रश्नपत्रिका असतील, तर हे प्रश्नपत्रिका आपल्याला वाचणं, समजून घेणं, प्रश्न वाचणं हे किती महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला वाचल्याशिवाय पुढील जे काही मार्गक्रमण आहे ते कळणार नाही। त्यासाठी आपल्याला हे विश्लेषण महत्त्वाचं असते आणि प्रश्नपत्रिका वाचल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे काही एरिया म्हणता येईल त्याचा आवाका जो आहे, लक्षात घ्या, तो आवाका सुद्धा आपल्याला लक्षात येतो। कारण बहुतांश वेळेला आपली जी चूक होतं तर ती चूक त्या ठिकाणी काय होत असते, तर या ठिकाणी आपण ज्या काही सिलेबस आणि अभ्यासक्रमाचा एकत्रित विचार केल्याच्या नंतर अभ्यास सुरू करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला या दोन बाबींचा प्रचंड जे काही फायदा आहे तर ते अभ्यास करताना होताना दिसतो आहे, लक्षात घ्या। आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना असं म्हटलं जातं की जर समजा एखादं काम करण्याकरिता आपल्याकडे जर समजा 10 दिवस असतील, तर प्लॅन करण्यासाठी म्हणजे या ठिकाणी नियोजन करण्यासाठी आपण त्यातले कमीत कमी 50% दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्तही 6 दिवस 60% दिवस जरी दिले तरी त्या ठिकाणी ती चांगली गोष्ट असणार आहे। कारण नियोजनाला एवढं महत्त्व आहे, लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला नियोजन ठरवण्यासाठी, लक्षात घ्या, आपल्या अभ्यासाचं नियोजन ठरवण्यासाठी ह्या दोन बाबी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतात। त्यामध्ये आज जे आपण चर्चा करणार आहोत तर ते प्रश्नपत्रिकांच्या संदर्भामध्ये की या ठिकाणी आयोगाने कुठल्या कायद्यावर किती प्रश्न विचारलेत आणि कशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये बदलत चाललेला आहे, त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आता एक लक्षात घ्या, MPSCच्या माध्यमातून ह्या दोन बाबी ज्या आहेत, अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका, ह्या सर्वप्रथम आपले अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात, लक्षात घ्या। माझ्यासारख्या शिक्षकांची भूमिका आहे 3 नंबरला असते, लक्षात घ्या। 1 नंबरला अतिशय महत्त्वाची भूमिका ही अभ्यासक्रमाची असते, 2 नंबरला प्रश्नपत्रिकांची असते आणि 3 नंबरला माझ्यासारख्या शिक्षकांची असते, लक्षात घ्या। त्यामुळे आपण पहिला व्हिडिओ अभ्यासक्रमावर बनवलेला आहे पूर्णपणे, त्यानंतर आता प्रश्नपत्रिकांवर आपण सविस्तर चर्चा जी आहे ते करणार आहोत। तरी त्या ठिकाणी सर्वांना माझी एक विनंती आहे की वही आणि पेन सोबत घेऊन बसावं, कारण यामध्ये आपण या ठिकाणी 2019च्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा सविस्तर विश्लेषण करणार तर आहोत। त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी पुढील ज्या ठिकाणी आता हे जे काही तुम्हाला दिसत असेल एक चार्ट बनवलेला आहे, तर या चार्ट मध्ये तुम्हाला कायद्याचे या ठिकाणी जे काही पूर्ण कायदे आपल्याला अभ्यासक्रमाला जे दिलेले आहेत ते, आणि त्याच्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी 2013 पासून तर 2019 पर्यंत ज्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत तर त्या मुख्य परीक्षांमध्ये कुठल्या कायद्याला कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारलेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। आता हे पाहिल्यानंतर काय होणार आहे, तर हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला अभ्यास करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची प्रचंड मदत होणार आहे, लक्षात
लक्षात घ्या। आता या ठिकाणी पहिला कायदा जर आपण पाहिला, ज्याला आपण IPC म्हणून ओळखतो, भारतीय दंड संहिता म्हणून ओळखतो। आता या ठिकाणी सुरुवात जिथून करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, लक्षात घ्या। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे काही तुम्हाला कायदे दिसत असतील त्याच्या समोर त्याचं जे काही वर्ष दिसत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क जो आहे म्हणजे 1 प्रश्न जो आहे आणि 2 गुण जे आहे ते फुकटमध्ये कव्हर होणार आहेत, लक्षात घ्या। कारण याच्यावर सुद्धा आयोग जो आहे दरवर्षी 1 प्रश्न जो आहे तो हमखास विचारतो। मागच्या वर्षी 2019ला जो प्रश्न विचारलेला आहे, तर एका बाजूला कायदे दिले, दुसऱ्या बाजूला त्याचे वर्ष दिले, तर लावा जोड्या म्हणलेला आहे। अतिशय साधा प्रश्न आहे की हा प्रश्न जर चुकला तर माणसाला एवढा पश्चाताप होतो की वाटते की मी अभ्यास कशाला केला। त्याच्यामुळे असे साधे साधे प्रश्न आपल्याकडून चुकू नये, लक्षात घ्या। तर पहिल्यांदा या ठिकाणी आपण भारतीय दंड संहितेवर 2013 पासून तर 2019 पर्यंत किती प्रश्न विचारलेली आहे आणि आता सध्या त्याचा काय ट्रेंड चालू आहे तो पाहूया। बघा, लक्ष द्या, या ठिकाणी आपण थोडं उलट इकडून येऊया, 2013 पासून सुरू करूया। बघा, 2013ला 5 प्रश्न होते, त्यानंतर 14ला 8 होते आणि या ठिकाणी 16 मध्ये 5, 17 मध्ये 5 आणि जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलात तर या ठिकाणी 2018 मध्ये 10 प्रश्न आहेत IPC वर आणि 19 मध्ये 10 प्रश्न हे फिक्स आहेत, लक्षात घ्या। म्हणजे येणाऱ्या 2021च्या मुख्य परीक्षेला सुद्धा 100% तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी 10 प्रश्न तर फिक्स असणारच आहे। आयोगानं असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही की आम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या कायद्यावर किती प्रश्न विचारणार आहोत, हे लिहून ठेवलेलं नाही। ते आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून त्याचं डिकोड करत असताना, त्याचं विश्लेषण करत असताना आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यामुळे या ठिकाणी 10 प्रश्न तर 100% IPC वर असणारच आहेत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा त्या ठिकाणी मेजर कायदा जो आहे, त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला म्हणतो 1973चा, ज्याला CRPC ऍक्ट म्हणून आपण ओळखतो। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा 13 मध्ये 3च प्रश्न होते आणि त्यानंतर 4, त्यानंतर 16 मध्ये या ठिकाणी 7 आणि 17 मध्ये या ठिकाणी 16 प्रश्न आणि पुन्हा या ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलात 18 आणि 19च्या परीक्षेमध्ये CRPC वर सुद्धा 10 प्रश्न जे आहेत हे फिक्स कायम त्या ठिकाणी ट्रेंड जो आहे 10 प्रश्नाचा तो पाहायला मिळत आहे, लक्षात घ्या। त्यानंतर आपल्याकडे जो कायदा आहे तो कायदा आहे भारतीय साक्षी पुरावा कायदा, ज्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणून आपण ओळखतो, त्या ठिकाणी 1872चा। तर त्याचाही ट्रेंड आपण पाहूया। बघा, तर 13 मध्ये या ठिकाणी आपल्याला 3च प्रश्न होते, त्यानंतर 14 मध्ये 5 आणि 16 मध्ये 5 आणि 17 मध्ये 4, परंतु 18 मध्ये जर तुम्ही पाहिलात तर पुन्हा या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्न जे आहेत हे फिक्स विचारलेले दिसत आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करण्यासाठी प्रश्नपत्रिका सुद्धा चेक करू शकता, स्वतः सुद्धा अशा पद्धतीचं जे काही विश्लेषण आहे, अनालिसिस जे आहे ते तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता। पण तरी सुद्धा मी तुम्हाला हे सगळं रेडीमेड देण्याचा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या। आता या ठिकाणी पुन्हा जो काही आपला लोकल कायदा आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या संदर्भामध्ये, एक फौजदार म्हणून तुम्हाला अतिशय महत्त्वाचा कायदा जो कामी येणार आहे त्या ठिकाणी काम करत असताना, तो म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, लक्षात घ्या, 51च्या संदर्भामध्ये। या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, लक्षात घ्या, तर 13 मध्ये 7 प्रश्न होते आणि या ठिकाणी 14, 16, 17, 18 आणि 19 जर तुम्ही पाहिलात कायम तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहेत, तर 10 मार्क जे आहेत त्या ठिकाणी म्हणजे 10 प्रश्न जे आहेत, लक्षात घ्या। आता मार्काच्या किंवा गुणाच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला 1 गुणिले 2 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दुप्पट करावे लागेल, लक्षात घ्या। म्हणजे या ठिकाणी 10 प्रश्न म्हटलं तर 20 गुण आता आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत, लक्षात घ्या। त्याच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये जर तुम्ही पाहिला तर कायम 10 प्रश्नांची रेंज आहे, ती रेंज आपल्याला दिसत आहे, लक्षात घ्या। त्यानंतर RTI ऍक्ट जो आहे, माहितीचा अधिकार जो आहे, तर त्यामध्ये मात्र तुम्हाला इकडे थोडंसं लक्षात येईल की 2, 3 किंवा 5, 5, 3, 3 असं जर तुम्ही याचा रेशो पाहिला तर या ठिकाणी आता हे मी फक्त या ठिकाणी 2010 पासून घेतलं नाही, कारण ते तेवढं पाठीमागे जाण्याची गरज नाहीये, लक्षात घ्या। तर आता RTIच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर 3 प्रश्न जे आहेत मागच्या 18 आणि 19 मध्ये ते आपल्याला फिक्स पाहायला मिळतात। त्याच्यापूर्वी थोडासा आकडा जो आहे तो जास्त होता, लक्षात घ्या, कारण इथून जर 19 पासून थोडासा जे काही झालेले बदल असतील तर त्याच्यामुळे हे कदाचित जे रेंज आहे त्याची खाली असावी, आली असावी, लक्षात घ्या। त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न मात्र RTI वर फिक्स असणार आहेत, लक्षात घ्या। आता यामध्ये पुढचा जो कायदा आहे त्या ठिकाणी आता हे 5 नंबरचा आणि 6 नंबरचा, 5 नंबरचा RTI असेल किंवा या ठिकाणी 6 नंबरचा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम असेल, तर हा जो कायदा आहे तर हे 2 कायदे जे आहेत पेपर 1 चे आहेत, लक्षात घ्या। हे जे कायदे आहेत पेपर 1 मधले आहेत, ठीक आहे। आणि यामध्ये दरवर्षी जर लक्षात घेतला आपण तर 2 प्रश्न जे आहेत
आपल्याला या ठिकाणी हे फिक्स पाहायला मिळत आहेत, लक्षात घ्या. आता या ठिकाणी याच्या पूर्वी, कारण हा कायदा 15चा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ते नंतर अभ्यासक्रमामध्ये आल्यामुळे 18 आणि 19ला परीक्षेला लागू झालेला आहे आणि तिथून ते प्रश्न सुरू झालेले आहेत. त्याच्यापूर्वी तिथे त्या ठिकाणी कुठलाही विचारण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे 2 प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमावर आणि 3 प्रश्न आरटीआयवर जे आहेत, तर हे 18 आणि 19चा अभ्यास केला तर 100% 2 मिळून 5 प्रश्न असणार आहेत, म्हणजे असणार आहेत. त्यानंतर 7 नंबरचा कायदा आपण नागरी हक्क संरक्षण अधिनियम जर पाहिला या ठिकाणी 55चा, तर याच्यामध्ये एक साधारणतः 19 मध्ये एकच प्रश्न जो आहे तो विचारला आणि 18 मध्ये 3 प्रश्न जे आहेत ते विचारलेत. आता हे जे काही बेअर ऍक्ट आहेत, हे जे काही या ठिकाणी मायनर ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपल्याला आयोग जो आहे तर त्याची रेंज जी आहे तर ती काय अशी ठरलेली नाही. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, या ठिकाणी 13 मध्ये 3 होते, इथे आपल्याला 14 मध्ये 2 आहेत आणि 16 मध्ये 5 आहेत, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी 17 मध्ये 2, पुन्हा 18 मध्ये 3 आणि डायरेक्ट 19ला एकच प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचा अंदाज घेऊन जो आहे तर अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून हे अनालिसिस जे आहे हे महत्वाचं आहे. कोणाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर पटकन घेऊन टाका, ठीक आहे. तर त्यानंतर आता पुढील अजून आपल्याला या ठिकाणी असलेला जो कायदा आहे 8 नंबरचा बघा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, ज्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणून आपण ओळखतो. तर या कायद्यावर सुद्धा आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत बघा. 13ला 2 आहेत, 14ला 3 आहेत, 16ला 3 आहेत, 17ला 2 आहेत, 18ला 5 आहेत, लक्षात घ्या. 18ला 5 आहेत आणि या ठिकाणी 19ला 3 आहेत. म्हणजे याच्यातून काय लक्षात आलं आपल्याला की अॅट्रॉसिटीवर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 3 प्रश्नाची रेंज हे असू शकते, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये थोडा बहुत 1-2 प्रश्न मागे पुढे होऊ शकतात. जसं की आता इथे 5 आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे 1-2 प्रश्न कमी जास्त होऊ शकतात. आता इथे कमी झाले, इथे जास्त झाले, त्याच्यामुळे ती एक रेंज जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवता येते बघा. त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो कायदा आहे आपल्याला दिलेला, त्याच्यावरचे प्रश्न कसे आलेत बघूया. मानवी हक्क संरक्षण अधिनियम जे आहे तर या ठिकाणी बघा 13 मध्ये सगळ्यात जास्त वेटेज होतं. 7 प्रश्न मानवी हक्क कायद्यावर विचारलेले आहेत, लक्षात घ्या, अधिनियमावर. परंतु पुढे पुढे जात असताना या ठिकाणी याची रेंज जी आहे ती कंप्लीट कमी झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की कायद्याचं महत्व जास्तीचं वाढवलेलं आहे आणि मानवी हक्क व जबाबदाऱ्या हे घटक जे आहेत त्याला सेपरेट त्या ठिकाणी थोडंसं वेगळं महत्व दिलेलं असल्यामुळे कदाचित ते महत्व कमी झालेलं असावं किंवा असंही काही नाही. तर कधी विचारतील, कधी विचारणार सुद्धा नाहीत. आता जर 18चा जर प्रश्न पाहिला तर एकच प्रश्न आहे आणि 19ला पाहिला तर एकही प्रश्न नाही, म्हणजे 0 प्रश्न जे आहे तर ते आपल्याला मानवी हक्क संरक्षण अधिनियमावर विचारलेला दिसतोय, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वा जो काही आपला कायदा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम, लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपल्याला इकडे जर पाहिलं आपण 13 मध्ये 3 प्रश्न होते, पुढे पुढे आपण 14ला 3 दिसत आहेत, 16ला 2 दिसत आहेत, 17ला 2 दिसत आहेत, 18 मध्ये एकच प्रश्न आहे आणि या ठिकाणी 19 मध्ये सुद्धा एकच प्रश्न त्या ठिकाणी हुंडाबंदी अधिनियमावर आहे, लक्षात घ्या. आणि हुंडाबंदी अधिनियमावर एक प्रश्न तर असतोच, म्हणजे असतो, काही विषयच नाही. त्यानंतर त्या ठिकाणी 1 असतो किंवा 2 असू शकतात, लक्षात घ्या. या ठिकाणी 1ही असू शकतो किंवा 2 असू शकतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 11 नंबरचा जो कायदा आहे तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम जो आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी इथे मात्र 19ला एकही प्रश्न विचारलेला नाही. 18 मध्ये 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले होते. त्यानंतर तुम्ही 13 मध्ये पाहिलं तर 1, 14 मध्ये पाहिलं तर 4, 16 मध्ये पाहिलं तर 4 आणि 17 मध्ये पाहिलं तर या ठिकाणी 5. म्हणजे अशा पद्धतीची रेंज जी आहे 4 ते 5 मार्का दरम्यान 17 पर्यंत होती, पण 18 पासून ती रेंज थोडीशी कमी झालेली दिसते. 18 मध्ये आपल्याला 2 आणि 19 मध्ये एकही प्रश्न त्याच्यावर विचारलेला नाही. म्हणजे याच्या पुढे होणाऱ्या परीक्षेला विचारला जाणार नाही असं नाही, तर त्या ठिकाणी 2च्या रेंज मध्ये ते कमी जास्त होऊ शकते, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला हे 12 आणि 13 नंबरचे जे 2 कायदे दिसत आहेत याच्याकडे तुम्ही थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष याच्यासाठी द्या. याला वेगळ्या कलरमध्ये आपण त्याच्यामुळेच टाकलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला अभ्यासक्रम पाहत असताना अभ्यासक्रमामध्ये डायरेक्ट डोळ्याला दिसणारे जी कायदे आहेत तर ते कायदे त्या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम असं कुठं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं दिसत नाही, लक्षात घ्या. परंतु जर तुम्ही मानवी हक्क व जबाबदाऱ्या हे जे घटक अभ्यासक्रमाचा जर पाहिलात तर त्याच्यामध्ये काही त्या ठिकाणी उपघटक अशा पद्धतीचे दिलेले आहेत की त्याच्यामध्ये इनडायरेक्टली दहशतवादाच्या, आता हे जे 13 क्रमांकाचा तुम्हाला कायदा दिसतोय तर बेकायदेशीर गतिविधी प्रतिबंधकाच्या संदर्भातला जो कायदा असेल, आता हा कायदा अभ्यासक्रमाला डायरेक्टली तुम्हाला मेन्शन करून दिलेला नाही,
पण मानवी हक्क व जबाबदाऱ्यामध्ये जर तुम्ही त्याचे पॉईंट जर पाहिले उपघटकांमध्ये, तर त्या ह्या दोनही गोष्टी भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि बेकायदेशीर गतिविधीच्या संदर्भामध्ये, तर तिथे ते म्हणजे दहशतवाद या अर्थाने तिथे दिलेले आहेत. म्हणजे अभ्यासक्रमाचा हा जो काही 2 कायदे आहेत हा भाग आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळेच लक्षात घ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे म्हणूनच आयोगानं 2019 मध्ये याच्यावर एक प्रश्न हे विचारलेला आहे, लक्षात घ्या. आता आयोगानं जे आहे याच्यावर लक्ष घातलेले, म्हणजे तुमच्या छोट्या उपघटकाकडे सिलेबस मधल्या आयोगानं लक्ष घातलेले. त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी या दोनही कायद्यावर कुठलाही प्रश्न विचारलेला नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये या दोनही कायद्यांवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे गृहीत धरून आपल्याला हे दोनही कायदे जे आहेत तर त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता. आता या ठिकाणी मित्रांनो पुढे जात असताना आता हे झालं ओव्हरऑल आपलं जनरल जे काही त्याचं जे वर्गीकरण आहे प्रश्नांचं, तर ते आपण केलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं पुढे जात असताना आपण काय करणार आहोत की पेपर 1 मध्ये आता 2019 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले त्याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. फक्त प्रश्न किती विचारलेत त्याचा आढावा घेणार आहोत. कोणती प्रश्न विचारली त्याची उत्तरं जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. फक्त आता सध्या 2019चा पेपर डोळ्यापुढे ठेवून आपण येणाऱ्या मुख्य परीक्षेची तयारी करत असताना त्या विषयाची बांधणी करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी 2019 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेच्या पेपरचा या ठिकाणी थोडक्यामध्ये जे आढावा आहे ते घेणार आहोत. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पेपर 1 मध्ये आपल्याला जे काही पहिलाच जो काही कायदा आहे तर तो आहे माहितीचा अधिकार. आपल्याला माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 19 मध्ये या माहितीच्या अधिकारावर विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय आहेत, तर ते आहेत 3 प्रश्न. लक्षात घ्या. किती प्रश्न आहेत, तर 3 प्रश्न आहेत. 3 प्रश्न म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये 6 गुणांसाठी ते असणार आहेत. लक्षात घ्या. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, लक्षात घ्या, सगळेजण नीट ऐकायचं आणि वही पेन घेऊन बसायचं. बघा, फार महत्वाच्या बाबी तुमच्या पाहण्यात आणि ऐकण्यात येणार आहेत. पहिल्यांदा जो प्रश्न विचारला म्हणजे पहिला प्रश्न जो विचारला गेला तर तो संस्थेच्या बाबतीमध्ये आहे. एक प्रश्न जो आहे तो संस्थेवर विचारला. आता एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला महत्वाची लक्षात घ्यायची आहे. बघा, आता पहिला प्रश्न विचारला संस्थेवर. आता आपण काय करतो, माहितीचा अधिकार पूर्ण वाचून काढतो, नोट्स वाचतो, पुस्तक वाचतो, पाहतो, सगळं करतो. आणि हे वाचत असताना आपण जर या ठिकाणी याचा जर विचार केला, लक्षात घ्या, तर याच्यामध्ये एकूण जे काही कलम असतील तर त्या कलमांचा आपण विचार जर केला तर ते 31 कलम आहेत. लक्षात घ्या. किती कलम आहेत या कायद्यामध्ये? 31 कलम आहेत. मग याचा अभ्यास करत असताना संस्थांमध्ये जे आता आपण सगळंच वाचून बसतो. बघा, याच्यामध्ये केंद्रीय माहिती आयोग वाचतो, राज्य माहिती आयोग वाचतो आणि परीक्षेला प्रश्न काय येतो बघा, हे जे काही प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न मी इथे लिहिलेला नाही, पण प्रश्न काय विचारलेला आहे की आरटीआय अंतर्गत न येणारी संस्था कोणती आहे. आता हे प्रश्न बघा फार महत्वाचा याच्यासाठी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन काय दिले होते बघा, तर त्या ठिकाणी जे काही बॉर्डर रोड, लक्षात घ्या, बॉर्डर रोड डेव्हलपमेंट जे काही बोर्ड असेल, बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड हे एक ऑप्शन दिलेलं होतं. त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन काय होतं, एव्हिएशन रिसर्च सेंटर. हे जे 2 संस्था आहेत, लक्षात घ्या, ह्या 2 संस्था आरटीआय अंतर्गत येत नाहीत. म्हणजेच याचा अर्थ काय, तर या ठिकाणी आपल्याला या 2 संस्थांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत कुठलीही माहिती विचारता येत नाही. आता ही गोष्ट चर्चेमध्ये आलेली आहे. 2019ला प्रश्न आलेला आहे, संस्था तर विचारलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही 2 संस्था दिलेल्या आहेत, ह्या 2 संस्था लक्षात घ्या या कायद्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत का नाहीत ही एक संशोधनाचा विषय आहे. हे कायदा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येते. आणि जर समजा तुम्ही या ठिकाणी कायद्याला सुद्धा करंटची जोड दिली नाही, लक्षात घ्या, मी काय बोलतो ते जाणीवपूर्वक बोलतो, माझा अभ्यास आणि रिसर्च याच्यामध्ये बऱ्यापैकी असल्यामुळे मला काही गोष्टी आढळलेल्या आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे काही 60 गुण विचारले जातात, मी काय सांगतोय ते नीट ऐका आणि तुम्ही स्वतः याच्यावर संशोधन करा, रिसर्च करा. मी काय बोलतोय बघा, 60 प्रश्न जे काय आपल्याला विचारले जातात, या 60 प्रश्नांपैकी कमीत कमी एक लक्षात घ्या, 15 ते 20 प्रश्न असे असतात. लक्षात घ्या, मी काय बोलतोय, 15 ते 20 प्रश्न असे असतात की त्या प्रश्नांचा संबंध आपल्याला मागील 1 ते 1.5 वर्षामध्ये कायद्यासंबंधी घडलेल्या चालू घडामोडी सोबत असतो. आणि आपण काय करतो,
आपल्या पुढे दिलेल्या नोट्स आणि पुस्तकं वाचून काढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्क कमी, आणि या ठिकाणी जर तुम्ही चालू घडामोडीची त्याची नाळ लावली, त्याला जर समजा कनेक्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर 15 ते 20 प्रश्न साठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट करण्याची बिलकुल गरज पडत नाही. लक्षात घ्या. आता खूप लोकांना वाटत असेल की कायदा कुठं करंटला जोडायचा असतो का, किंवा कायदा कुठं करंट सोबत जोडून अभ्यास करण्याचा विषय आहे का, असं पोरं मला बोलतात. लक्षात घ्या. पण तुम्ही हे प्रॅक्टिकल लेवलला जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की खरंच कायद्याला सुद्धा करंटची जोड देऊन जर अभ्यास केला तर तुम्हाला 60 पैकी त्या ठिकाणी 60 म्हणता येत नाही, कारण 60 पैकी 60 कोणीच घेत नाही. लक्षात घ्या. कोणी घेणं शक्यही नाही. त्याच्यामुळे 60 पैकी कमीत कमी तुम्ही 50 पर्यंत तरी पोहोचू शकता. 50 प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात, आरामात येऊ शकतात. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या करंटची जोड सुद्धा जोडणं गरजेचं आहे. त्याच्यावरही आपण सविस्तर पुढे बोलणार आहोत. आता बघा, या ठिकाणी आता हे चर्चेत आलं म्हणून सांगतो तुम्हाला. आता याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला, मग आता जर समजा आता सध्याच्या स्थितीला आपल्याला काय महत्वाची बाब आहे बघा, तर आपल्याला माहिती आहे की कोविड आलेला आहे गेल्या वर्षीपासून. माहिती आहे आपल्याला. कोविडच्या संदर्भामध्ये याला जे काही कोविडला किंवा कोविड ज्यांना झाला त्या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं काय केलेलं आहे, पीएम केअर फंड. लक्षात घ्या. पीएम केअर फंड सुरू केलेला आहे. बरोबर. पीएम केअर फंड सुरू केलेला आहे. याच्यापूर्वी आपल्याकडे काय होतं, तर पीएम नॅशनल रिलीफ फंड होता. बरोबर. तर पीएम प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड होता. या प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडला रद्द करून आता काय केलेलं आहे, तर पीएम केअर फंड सुरू केलेला आहे. लक्षात घ्या. आता गडबड काय झाली की मागच्या एप्रिलमध्ये त्या ठिकाणी या संदर्भामध्ये एक याचिका जी आहे, लक्षात घ्या, मी काय सांगतो तुम्हाला लक्षात घ्या व्यवस्थित, एक याचिका दाखल झाली आणि ती जी याचिका आहे, लक्षात घ्या, ती याचिका दाखल केलेल्या व्यक्तीचं नाव आहे श्री हर्ष कंदू कुर्टी. या व्यक्तीनं काय केलं, याचिका दाखल केली आणि सरकारला विचारलं की पीएम केअर फंड जे आहे तर हे म्हणजे आरटीआयचा उपयोग केला, म्हणजे या कायद्याचा उपयोग केला, या अधिकाराचा उपयोग केला आणि या ठिकाणी पीएमओ ज्याला म्हणतो आपण प्राईम मिनिस्टर जे काही आपलं ऑफिस असते, लक्षात घ्या, या पीएमओला त्या ठिकाणी काय केलं, या कायद्याअंतर्गत विचारलं की तुम्ही आम्हाला सांगा की हे जे काही पीएम केअर फंड आहे तर हे या कायद्याअंतर्गत येते का नाही, याची स्थापना कधी झाली, याच्या बॉडीमध्ये कोण कोण आहेत, आणि या ठिकाणी या ठिकाणी या केअरला जे आहे तर जे काही आपलं आयटी रिटर्न आहे, लक्षात घ्या, तर त्या आयटी रिटर्न मधून 100% त्या ठिकाणी त्याला बाजूला केलेलं आहे, म्हणजे आयटी रिटर्न सुद्धा भरण्याची त्याला गरज नाही. तर या ठिकाणी यांनी एक याचिका दाखल करून या ठिकाणी या पीएम केअरच्या संदर्भामध्ये माहिती विचारली या कायद्याअंतर्गत. लक्षात घ्या. आणि पहिल्या 30 दिवसामध्ये, आता आपल्याला माहिती की माहितीच्या अधिकारांतर्गत आपण ज्या वेळेला माहिती विचारतो तर त्यावेळेला पहिल्या 30 दिवसामध्ये देणं गरजेचं आहे, आणि ते जर नाही दिली तर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा जे काही वरिष्ठांकडे त्याच्या वरिष्ठांकडे जे काही अधिकारी असतील तर त्यांच्याकडे अपील करता येतं. तर पहिल्या 30 दिवसामध्ये तर दिलीच नाही, त्याच्यानंतर मग त्यांनी पुन्हा अपील केली आणि अपील केल्यानंतर त्यांना पुन्हा जे उत्तर दिलं तर ते उत्तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं आलं की या ठिकाणी हे जे काही पीएम केअर फंड आहे तर हे आरटीआय अंतर्गत येत नाही. लक्षात घ्या. आरटीआय अंतर्गत येत नाही म्हणजे किती पैसा जमा झाला विचारायचं नाही. त्या ठिकाणी बाकी त्या ठिकाणी कोण आहेत, कसं आहेत, त्याचं काय चालू आहे, कोणती बॉडी आहे, काहीच त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळणार नाही. अशा पद्धतीचं हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आता हे सांगण्याचा उद्देश काय, लक्षात घ्या. आता येणाऱ्या 2020 मध्ये जे काही आपण फॉर्म भरलेले होते तर त्याच्यामध्ये आता जे काही तुम्ही पुढे परीक्षा देणार आहात तर त्याच्यामध्ये जे काही परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे तर आता या ठिकाणी ही बाब याच्यामध्ये येणार आहे. आता ही बाब तर आपल्याला कायद्यामध्ये दिसणार नाही, कुठल्या पुस्तकात दिसणार नाही, कुठल्या पीडीएफ मध्ये दिसणार नाही, कुठल्या नोट्समध्ये दिसणार नाही, तर मग हे कुठून दिसणार आहे, तर हे तुम्हाला करंट मध्ये दिसणार आहे. लक्षात घ्या. चालू घडामोडी सोबत तुम्हाला दिसणार आहे. आणि मग परीक्षेला इथं प्रश्न आला की मग आपण काय म्हणतो, अरे हे कुठून प्रश्न आला, मी तर अख्खा कायदा पाठ केला, मी तर 31 कलमा पाठ केल्या आणि हे प्रश्न कुठून आला, असं आपण बोलायला लागतो. लक्षात घ्या. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना हे तर बेसिक आहे, हो, हे तर करावंच लागते, हे तर मस्त आहे, हे तर कंपल्सरीच आहे, पण त्याच्या जोडीला संबंधित कलमाचा त्या ठिकाणी सध्या कुठे काही कनेक्शन आहे का
सध्या कुठे काही संबंध आहे का, याचाही विचार करून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर मग झापड्या बांधून अभ्यास करून काही उपयोग नाही. लक्षात घ्या, उघड्या डोळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी मला एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं की परीक्षेला प्रश्न हा जो विचारला गेला, जर हे असा विचारला गेला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकते. त्याच्यामुळं अशा संस्था आपण पाहायच्या की कुठल्या कुठल्या संस्था हे RTI अंतर्गत येत नाहीत की ज्यांना आपण माहिती विचारली शकत नाहीत. आता हे का अपवादांमध्ये, आता हे अपवाद आहेत अशा काही संस्था ज्या असतात. तर हे अपवाद काय आहेत की बाबा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देऊ शकत नाही, म्हणून ते त्या ठिकाणी काय आहे तर अपवाद आहे. म्हणजे या ठिकाणी माहितीच्या अधिकाराच्या बाहेर त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा ठिकाणी गव्हर्नमेंट करतं, तर त्यासाठी आपल्याला हे गोष्ट महत्वाची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता पुढे बघा, या ठिकाणी जे काही 3 प्रश्न विचारले त्याच्यापैकी पहिल्या प्रश्नाबद्दल आपण बोललो. आता दुसरा प्रश्न आहे की केंद्रीय माहिती आयुक्ताची संख्या विचारलेली आहे आणि त्याच्यावर एक प्रश्न आहे. पूर्ण प्रश्न लिहिलेला नाही, शॉर्टकटमध्ये लिहिलेला आहे. आता केंद्रीय माहिती आयुक्ताची संख्या विचारली आहे की किती असू शकतं. तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी 10 पेक्षा जे काही आहे तर ते अधिक असू नये. लक्षात घ्या, 10 पेक्षा अधिक असू नये, म्हणजे 10 असायला पाहिजे असा त्याचा अर्थ. आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तावर एक प्रश्न जे विचारलेले, त्यांची नियुक्ती कोण करते असं विचारलेलं आहे. तर ते भारताचा प्रेसिडेंट करते, राष्ट्रपती करतात. लक्षात घ्या, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचे प्रश्न, पॅटर्न समजून घेतोय आपण, स्वरूप समजून घेतोय आपण. लक्षात घ्या, आपण काय करतो आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला 2019 मध्ये, लक्षात घ्या, 2019 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण या ठिकाणी पोस्टमॉर्टम करतो आहोत, त्याचं डिकोड करत आहोत. लक्षात घ्या, तर हे झाला आपला RTI ऍक्ट. लक्षात घ्या, त्यानंतर दुसरा जो कायदा आहे तर तो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा कायदा 2015 मध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे आणि अभ्यासक्रमाला सुद्धा नंतर त्या ठिकाणी टाकला. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2019 मध्ये विचारली गेलेली प्रश्न जे आहेत तर ते आहेत 2 प्रश्न. लक्षात घ्या, आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला, राज्यसेवा जे काही हक्क आहे, राज्यसेवा त्याच्यामध्ये राज्य जे आहे, लक्षात घ्या, राज्य म्हणजे काय तर राज्य सरकार. तर सेवा हक्क आयुक्ताची जी काही नियुक्ती असेल तर राज्यसेवा हक्क आयुक्त सुद्धा आपल्याकडे आहेत, तर त्यांची नियुक्ती कोण करते असा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर राज्यपाल आहे. ते कायदा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आणि त्या ठिकाणी दुसरा जो प्रश्न आहे, अर्ज फेटाळल्याच्या नंतर 3 दिवसाच्या आत कोणाकडे अपील करता येते. म्हणजे ज्या वेळेला आपण अर्ज करतो तर अर्ज फेटाळल्याच्या नंतर 3 दिवसानंतर अपील कोणाकडे करता येते, तर प्रथम अपीलीय अधिकारी जो आहे तर त्याच्याकडे करता येते. लक्षात घ्या, तर असे 2 प्रश्न विचारलेत. फॉर्मॅट हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. त्यानंतर बघा, आता पेपर 2 मध्ये, आता त्याच्यापूर्वी आपण जे 2 कायदे चर्चा केले ते पेपर 1 चे आहेत आणि आता जे चर्चा करणार आहोत ते त्या ठिकाणी पेपर 2च्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता जे आहेत तर ते आपले मेजर ऍक्ट सुरू झालेले आहेत. बघा, तर मेजर ऍक्टच्या संदर्भामध्ये थोडं जास्त सगळ्यांनी महत्व आहे त्याला, त्याच्यामुळे लक्ष द्या. बघा, मेजर ऍक्टचा विचार करत असताना भारतीय दंड संहिता, ज्याला आपण IPC म्हणून ओळखतो. आता बघा, 2019 ला 10 प्रश्न विचारलेत, 100% विचारलेत. आता याचं आपण काय केलं, याला आपण बायफर्गेशन केलं, याचं वर्गीकरण केलं आपल्याला समजण्यासाठी की बाबा आपल्याला IPCच्या त्या ठिकाणी 511 कलमा वाचायच्यात का. लक्षात घ्या, वाचायच्यात का. वाचलं तर उत्तमच आहे, वाचलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात घ्या. मग आता मुद्दा काय आहे की या 10 प्रश्नांचं वर्गीकरण केल्यानंतर पहिला एक जो प्रश्न आहे तो एक प्रश्न जो आहे तो खटल्यावर विचारला. लक्षात घ्या, जे काही वेगवेगळे खटले आहेत त्या खटल्यांवर सुद्धा जोड्याला वाचच्या संदर्भामध्ये एक प्रश्न 19 ला विचारलेला आहे. आता अडचण काय होते, आपण या ठिकाणी या IPCचा अभ्यास करत असताना वरवरचा किंवा काही मोजक्यात जर अभ्यास केला आणि आपण फक्त त्या ठिकाणी कलम काय आहे, कलमाच्या पुढे काय, कशा संबंधित एवढं जर वाचलं तर आपल्याला हे खटल्याचा जो प्रश्न आहे तो कधीच कव्हर होणार नाही. लक्षात घ्या, कधीच कव्हर होणार नाही. तुम्हाला त्या कलमाच्या आत गेल्याच्या नंतर सविस्तर पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये ते खटले किंवा याच्याशी रिलेटेड कुठला एखादा खटला आहे का वगैरे ते सगळं ऑलरेडी दिलेलं आहे. बघा, त्या म्हणजे कुठलंही पुस्तक घेतलात, कुठलंही पुस्तक वाचलात किंवा डायरेक्टली मी तर असं म्हणेल की तुम्ही शासनाच्या ज्या काही PDF आहेत त्या ठिकाणी तुम्ही गुगल जरी केलात तर त्या ठिकाणी सगळं येतं. तेच मूळ जर वाचली तर मूळ वाचण्यात जे मजा आहे ते बाकी वाचण्यामध्ये मजा नाही. लक्षात घ्या, त्याच्यामुळे मूळ, आता हेही मी जे तुम्हाला सांगतो तर मूळच PDF जे काही आपल्याकडे शासनाच्या आहेत त्याच्यातूनच हे सगळं मी तुम्हाला सांगत असतो. लक्षात घ्या, तर मग खटल्यावर एक प्रश्न आहे. लक्षात घ्या, त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, एक प्रश्न जो विचारला तो प्रकरणावर विचारला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे IPC मध्ये किती प्रकरणं आहेत तर एकूण प्रकरणं आहेत 23. किती प्रकरणं आहेत
23 प्रकरणं आहेत. आता या ठिकाणी 23 प्रकरणं आहेत आणि कलमा किती आहेत? 511 कलमा आहेत. मग आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय विचारला? प्रकरणावर प्रश्न विचारला. प्रकरणावर म्हणजे काय? तर बाबा आता प्रत्येक 1 ते 23 पर्यंत काय दिलं? प्रकरण 1 कशा संदर्भामध्ये? प्रस्तावना. प्रकरण 2 कशा संदर्भात? ह्या संदर्भात. प्रकरण 3 कशा संदर्भात? अपवादाच्या संदर्भात. बरोबर. तर ह्या सगळे असे जे काही प्रकरणं दिलेले आहेत त्या प्रकरणाचं टायटल दिलेलं आहे. लक्षात येत आहे? आणि मग इथे जो प्रश्न विचारला की त्या ठिकाणी संबंधित प्रकरणामध्ये काय दिलेले आहे किंवा संबंधित प्रकरण हे कशा संबंधी आहे किंवा कोणत्या अपराधाविषयी आहे. मग आता प्रकरणावर 23 पैकी 23 प्रकरणं माहित पाहिजेत. मग जर आता समजा या ठिकाणी असा प्रश्न विचारला गेला तर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकणार आहे? एका बाजूला तुम्हाला प्रकरणाचे नावं देतील 2-4 आणि दुसऱ्या बाजूला प्रकरणामध्ये नेमकं काय काय दिलं ते देतील आणि लावा जोड्या म्हणतील, असा प्रश्न येणार आहे. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठीच प्रश्नपत्रिका विश्लेषण असते. प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे टाइमपास नाही. लक्षात घ्या, हे सगळीकडेच आहे, सगळीकडे वाढून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला नीट खाता येत नाही. लक्षात घ्या. आणि जास्त गोंधळून जायचं नाही. आपल्याकडे काय झालं, 5 पंचपक्वान्न एवढे वाढून ठेवलेत. आपल्याला हे खावं का ते खावं का ते खावं असं काही सुधरत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे एकनिष्ठ राहून फोकस जर आपण कुठल्या एकाच गोष्टीवर जर फोकस केलं तर आपल्याला त्या गोष्टी जरा पकडमध्ये येतात. लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी 23ला 23 प्रकरणं आपण बॅचमध्ये घेतो. ऑनलाईन बॅचमध्ये आपल्या स्पर्धागृहाच्या 23ला 23 प्रकरणं घेतलेत आणि या ठिकाणी 511ला 11 एक कलम आपण त्या ठिकाणी विश्लेषण करून सांगितलेले, स्पष्टीकरण करून सांगितले. लक्षात घ्या. म्हणजे 511 कलमा आपण घेतल्या. लक्षात घ्या. म्हणजे हे फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला येवो न येवो ते वाचणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या. ते तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. कारण फौजदार म्हटल्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की आयुष्यभराचा ठेवा असल्यामुळं हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. हे तुम्हाला रिटायर होईपर्यंत पिच्छा सोडणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर 3 नंबरला काय आहे बघा, तर विधानात्मक पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. विधानात्मक पद्धतीचे. आता हे विधानात्मक पद्धतीच्या प्रश्नांची काय भानगड आहे? तर आता तुम्ही जर प्रश्नपत्रिका नीट वाचत असाल तर त्याच्यामध्ये दिलेलं असते की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा कोणते विधान बरोबर नाही. मग वरीलपैकी 1 बरोबर, 2 बरोबर, अशा पद्धतीचे जे काही ऑप्शन दिले जातात तर त्याला आपण विधानात्मक प्रश्न म्हणतो. त्याला काय म्हणतो? विधानात्मक प्रश्न म्हणतो. आणि मित्रांनो, विधानात्मक प्रश्न किती आहेत? 4 आहे बघा. 4 म्हणजे जिथे डायरेक्ट कलमाचा काही संबंध नाही. तुम्ही जर नोट्स जरी वाचल्या असतील आपल्या तर त्या ठिकाणी किंवा मग एखादा मूळ कायदा जरी वाचला असेल आणि तुम्हाला एकही कलम माहित नसेल, लक्षात घ्या, पण तुम्ही वाचलेला असेल आणि तुम्हाला संकल्पना क्लिअर जर असेल, लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी 4 प्रश्न तुमचे आरामात कव्हर होतात. म्हणजे आपल्याला जे समज आहे ना की 511 पैकी 11 कलमा तोंडपाठ राहिल्या पाहिजेत, तर हा प्रचंड मोठा गैरसमज आहे. लक्षात घ्या. हे फार मोठं काम आहे. त्या ठिकाणी त्याची म्हणजे सगळ्याच्या सगळ्या कलमा पाठ करण्याची गरज नाही. त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल. 4 नंबरला बघा, कलमे जे आहेत तर डायरेक्ट कलमांवर विचारला गेलेला जो प्रश्न असेल, डायरेक्ट कलमांवर किती प्रश्न आहेत? तर फक्त 3 प्रश्न आहेत बघा. एकूण किती आहेत? 511. आणि डायरेक्ट कलमांवर किती प्रश्न विचारलेत? 3 प्रश्न विचारलेत. मग आता मला सांगा, आपल्याला काही घाबरण्याची गरज आहे का? काही भीती म्हणजे त्याच्यामध्ये उगीच आपण भाव करून घेण्याचा काही पॉईंट आहे का बघा? कारण आपण काय म्हणतो, कायद्यामध्ये कलमा पाठ करावं लागतात, सगळंच पाठ पाहिजे, सगळ्या कलमा. आता मला सांगा, मी तुमच्या समोर हे सगळं त्याचं बायफर्गेशन करून ठेवलं. कलमावर डायरेक्ट प्रश्न किती आलेत? 10 पैकी. मला सांगा, 10 पैकी किती प्रश्न आलेत कलमावर? फक्त 3 प्रश्न आलेत. मग 7 प्रश्न तर तुम्हाला यायलाच पाहिजे ना, आलेच पाहिजेत ना, आणि ते येतात. लक्षात घ्या, ते येतात. मग या ठिकाणी कलमांवर फक्त 3 प्रश्न आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळं कलमांना बिलकुल घाबरायचं नाही, पण वाचल्या पाहिजेत. याचा अर्थ वाचू नये असं नाही, पण वाचल्या पाहिजेत. लक्षात घ्या. जरी वाचल्याच्या नंतर रिव्हिजन जास्त झाल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आठवत जरी नसेल, 4-5 वेळा रिव्हिजन झाल्याच्या नंतर परीक्षेला गेल्याच्या नंतर तुम्हाला बरोबर क्लिक होते. लक्षात घ्या. पण रिव्हिजन पाहिजे बरं का त्याला. लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा जो एक प्रश्न आहे, लक्षात घ्या, सिद्धांतावर, हा प्रश्न थोडा आउट ऑफ बॉक्स आहे. लक्षात घ्या. म्हणजे कनेक्ट करतो, लक्षात घ्या, कनेक्ट करतो, पण डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळत नाही. लक्षात घ्या. सिद्धांतावर प्रश्न आहेत. म्हणजे कायद्याच्या संबंधितले काही महत्वाचे सिद्धांत जे आहेत त्याच्यावरचा तो प्रश्न आहे. मग या ठिकाणी हा सिद्धांतावरचा प्रश्न थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे. म्हणजे आता 10 पैकी हे जरी तुम्हाला नाही आला तरी वरचे मात्र तुम्हाला येऊ शकतात. लक्षात घ्या. जर आपण त्याची सविस्तर रचना डोक्यामध्ये बसवली, त्याच्या अभ्यासाचा प्लॅनिंग जर आपण व्यवस्थित केलं तर निश्चितच आपल्याला त्याची मदत होऊ लक्षात येते.
बरोबर. तर मित्रांनो, आता आपण आयपीसीच्या संदर्भामध्ये जे काही 2019 मध्ये विचारलेल्या 10 प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, नाही आलं असेल तरी तुम्ही मला त्या ठिकाणी संपर्क करून विचारू शकता, काही अडचण नाही. चला पुढे जाऊया. या ठिकाणी दुसरा जो कायदा आहे तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चा लक्षात घ्या. तर याला सीआरपीसी ऍक्ट म्हणून आपण ओळखतो. याच्यावर सुद्धा आपल्याला किती प्रश्न आहेत तर 10 प्रश्न आहेत बघा. आणि हे जे 10 प्रश्न आहेत त्याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे की कशावर किती प्रश्न आलेत. आता सीआरपीसी मध्ये सुद्धा खटल्यावर एक प्रश्न आहेत बघा. सीआरपीसी मध्ये सुद्धा खटल्यावर एक प्रश्न आहेत आणि कलमावन सुद्धा सीआरपीसी मध्ये. आता सीआरपीसीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एकूण कलमे लक्षात घ्या. एकूण कलमे जे आहेत ते किती आहेत तर 484 कलम आहेत. मुख्य कलमांचा विचार सांगतो मी तुम्हाला बघा. किती कलम आहेत 484 कलम आहेत. मग आता बघा 484 पैकी तुम्हाला डायरेक्ट कलमांवर किती प्रश्न आहेत, म्हणजे जिथे डायरेक्ट प्रश्न विचारला कलम ही कलम कशा संबंधित आहे अशा पद्धतीचे प्रश्न किती विचारलेत, फक्त 3 विचारलेत. आयपीसीत किती विचारलेत 3 विचारलेत. इथं किती विचारलेत 3 विचारलेत लक्षात घ्या. आणि एकूण कलमा किती आहेत 484 आहेत लक्षात घ्या. मग आता घाबरायची काही गरज आहे का, बिलकुल नाही. आता बघा 3 नंबरला तुम्हाला काय दिसत आहे तर विधानात्मक पद्धतीचे प्रश्न किती आहेत तर 5 आहेत. तिकडे किती होते 4 होते. मग आता विधानात्मक पद्धतीच्या प्रश्नांवर मात्र सगळ्यात जास्त सगळ्यांचा कस लागणार आहे. कारण या ठिकाणी अडचण काय होते, आपण जर समजा 4 उदाहरण म्हणजे 4 विधान दिलेले आहेत, 4 विधानांपैकी आपल्याला 2 माहिती आहेत, 2 मध्ये आपण जर कन्फ्यूज असेल आणि एलिमिनेशन पद्धत जर आपण वापरली पर्याय थ्रू जाण्याची तर 100% प्रश्नाचं उत्तर आपल्याला येते बघा. पण ते वाचलेलं पाहिजे, ते माहित पाहिजे, ते 2-4 वेळा आपण त्या ठिकाणी डोळ्या खालून घातलेलं पाहिजे तरच ते जमते. आणि त्याच्यापैकी जर समजा 1-2 जर समजा माहित नसेल तर मग मात्र 100% विधानात्मक पद्धतीच्या प्रश्नांमध्ये आपल्याला भोपळाच मिळते लक्षात घ्या. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त तुम्हाला मार्क कव्हर करण्यासाठी महत्वाची भूमिका जर कोणी बजावत असेल तर तो म्हणजे हा घटक. हा घटक म्हणजे कोणता तर विधानात्मक पद्धतीच्या प्रश्नांची तुम्हाला वाचण्याची सवय, सोडवण्याची सवय लागली पाहिजे. आपणही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आपण प्रॅक्टिस पेपर सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या, अतिशय उत्तम दर्जाचे की जेणेकरून जे काही टॉपिक असतील त्याच्यातून बऱ्यापैकी कव्हर होण्याच्या संदर्भामध्ये शक्यता नाकारता येत नाही. कारण आपण आयोगाचा पॅटर्न समोर ठेवूनच त्या ठिकाणी त्याच्यावर अभ्यासपूर्व प्रश्न जे आहे ते फ्रेम करणार आहोत लक्षात घ्या, करत आहोत. त्यामध्ये आता बघा या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे समितीवर प्रश्न विचारला एक. आता JS वर्माच्या याच्यावर ते प्रश्न विचारला गेलेला आहे एक प्रश्न. मग एक मुद्दा लक्षात आला की बाबा आपल्याला हे सगळं वाचत असताना ह्या समित्या वगैरे ज्या आहेत, समित्या तर आपल्याला त्या कायद्यामध्ये नोट्समध्ये दिलेल्या नसतात. मग त्या काही जरी असल्या तरी करंट मधल्या नसतात, चालू घडामोडीशी रिलेटेड नसतात. मग त्यावेळेला आपल्या झापड्या उघडून उघड्या डोळ्यानं जर आपण समजा त्याला चालू घडामोडीची जोड दिली तर मग त्यावेळेला अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते कव्हर व्हायला लागतात लक्षात घ्या. मग आता एक गोष्ट अजून काय लक्षात आली की या ठिकाणी आपल्याला अभ्यास करत असताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आधी आपल्या डोक्यात फिक्स पाहिजेत, माहित पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला लेक्चर सुरू करताना सांगितलं 10 दिवस एक काम करायला मिळाले तर 5 ते 6 दिवस प्लॅन करण्यात गेले तर हरकत नाही. कारण ते प्लॅन एवढा व्यवस्थित असला पाहिजे की पुढच्या 2 ते 3 दिवसात ते काम झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी हे तुम्हाला अभ्यास करत असताना तुमच्या PSI मुख्यचा प्लॅन कसा असला पाहिजे, कशावर काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होत असतील अशी अपेक्षा आहे. बघा आता पुढे जाऊ. आता भारतीय साक्षी पुरावा ज्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणून आपण ओळखतो तर त्या ठिकाणी 19 मध्ये सुद्धा त्याच्यावर 10 प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. मग आता या ठिकाणी सुद्धा आता याच्यावर जर आपण पाहिलं आता कलमांवर 3 प्रश्न आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात आली, आयपीसी असेल, सीआरपीसी असेल, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल, डायरेक्ट कलमांवर जर प्रश्न विचारले गेले असतील तर ते 3च आहेत. 3च्या वर एकही प्रश्न डायरेक्ट विचारलेले नाहीत लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी हे जे काही 3 प्रश्न असतील तर हे 3 प्रश्न डायरेक्ट याच्यावर विचारलेले आहेत. मग आता एकूण कलमांचा आपण जर विचार केला लक्षात घ्या, या ठिकाणी एकूण कलमे जर आपण पाहिले कशामध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये तर 167च कलम आहेत लक्षात घ्या. मग 167 पैकी फक्त 3 कलमा विचारलेले आहेत. एवढ्या कलमा पाठ करायची गरज नाही, पण केलं तर चांगलंच आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या 3 प्रश्न. त्याच्यानंतर विधानात्मक पद्धतीचे प्रश्न किती आहेत तर 4 प्रश्न विचारलेत बघा. मग विधानात्मक पद्धतीचे जे 4 प्रश्न विचारलेले गेले तर याच्यामध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका बजावणार आहेत. आता याच्यावर काय जास्त बोलण्याची गरज नाही. आणि एका वाक्यामध्ये हे जे 2च प्रश्न आहेत, एका वाक्यात म्हणजे वन लाइनर क्वेश्चन ज्याला म्हणतो आपण, जे की पूर्वीचा पॅटर्न होता, आता तो पॅटर्न बदललेला आहे. पण 1-2 प्रश्न एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. तर एका वाक्यामध्ये चूक किंवा बरोबर किंवा त्या ठिकाणी कोणतं विधान वगैरे 4 ऑप्शन दिले, 4 पैकी कुठलं तरी एक निवडायचं असते. अशा स्थितीतले जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला 2च विचारलेले आहेत. आणि मित्रांनो एक प्रश्न जो आहे तो
तो या ठिकाणी 10 पैकी रद्द झालेला आहे. 19चा आयोगाने त्याला रद्द केलेला आहे, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, हे जे आता सध्या 24 तारखेला ट्रेनिंगला जाणारे जे आपले मित्र आहेत त्या बॅचमध्ये आपले जवळपास 21 ते 22 विद्यार्थी आहेत, जे की माझ्याकडे पुण्यामध्ये पहिल्या बॅचला असलेले जे विद्यार्थी होते. तर त्या ठिकाणी त्यांना तुम्ही विचारू शकता तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर या ठिकाणी हे जे काही अनालिसिस आहे, हे ज्या सगळ्या गोष्टी असतील तर या ठिकाणी त्यांना त्याचा किती जास्त फायदा झाला लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला 100% कामी येणार आहेत. त्याच्यामुळे बारकाईने लक्ष द्या. याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही. बघा, लक्ष द्या. पुढे आता यानंतर जो कायदा आहे, ज्याला लोकल कायदा आपण म्हणतो, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो आहे, आता हा कायदा जो आहे आपला या ठिकाणी महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटचा आत्मा आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पोलीस डिपार्टमेंटचा, कारण महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे आणि त्याच्यामध्ये 19 मध्ये 10 प्रश्न हे फिक्स आहेत. म्हणजे मागच्या 7 वर्षापासून तर फिक्स आहेत, 4-5 वर्षापासून 10 प्रश्न 100% येतात म्हणजे येतात. आता या ठिकाणी एकूण कलमांचा जर विचार केला आपण, लक्षात घ्या, याच्यामध्ये एकूण कलमे जर आपण पाहिले तर साधारणतः 168 कलम आहेत. लक्षात घ्या, किती कलम आहेत? 168. मग या 168 पैकी किती विचारलेत? फक्त 3 प्रश्न विचारलेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला IPC असेल, CRPC असेल, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असेल किंवा त्या ठिकाणी MP असेल म्हणजे महाराष्ट्र पोलीस अधिनियम असेल किंवा ऍक्ट असेल, तर याच्यावर डायरेक्ट कलमांवर विचारली गेलेली प्रश्न किती आहेत? ते केवळ 3 आहेत. म्हणजे 4-12 लक्षात घ्या. म्हणजे 12 प्रश्न फक्त त्या ठिकाणी या मोठ्या कायद्यांवर. आता हे तर लोकल कायदा आहे समजा, पहिले 3 मेजर ऍक्ट म्हणू शकतो आपण. मग आता या ठिकाणी पुन्हा लक्ष द्या, 2 नंबरला विधानात्मक पद्धतीचे प्रश्न जे आहेत, तर या ठिकाणी जिथे कलमाचा काहीही संबंध लागत नाही, फक्त स्टेटमेंट असतात, विधान असतात, अशा पद्धतीची विचारली गेलेली प्रश्न ही 5 आहेत. लक्षात घ्या. आणि मग पुढे या ठिकाणी अनुसूची जी आहे, अनुसूची विचारली, लक्षात घ्या, याचं जे अनुसूची म्हणजे किती अनुसूच्या आहेत, अनुसूचीवर प्रश्न जे आहे तो विचारला गेला 1. ठीक आहे, जसं तिकडे प्रकरणावर विचारला होता ना IPC मध्ये, तसं इकडे अनुसूचीवर विचारला. तर इकडे आता अपराध व शिक्षेच्या संदर्भामध्ये एक प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे वर्गीकरण मला वाटते आपल्या फार महत्वाचं कामाचं ठरणार आहे. त्यानंतर बघा पुढचा जो कायदा आहे, तर या कायदा आता या ठिकाणी मायनर ऍक्ट सुरू होत आहेत. लक्षात घ्या, मायनर ऍक्ट जो आहे, मायनर कायदा जो आहे तो सुरू होतोय. आता त्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये सुद्धा 2 पाहिले, RTI आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, ते पण पाहिलं आपण. आता या ठिकाणी बघा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 बोललो आपण, पहिल्या सिलेबसमध्ये चर्चा झाली त्याच्यावर. आता नागरी हक्क संरक्षण अधिनियमामध्ये 19 मध्ये फक्त एक प्रश्न विचारला आणि तो कशा संबंधित आहे, तर राज्य सरकारचं कर्तव्याच्या संदर्भातलं कलम विचारलं. लक्षात घ्या, काय विचारलं? राज्य सरकारच्या कर्तव्या संदर्भातलं कलम विचारलं. म्हणजे कलमावर डायरेक्ट प्रश्न जो आहे तो एक विचारलेला आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघा त्या ठिकाणी हुंडाबंदी अधिनियम जो आहे, या ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर एकूण आपल्याला कलमे जे आहेत तर ते 17 पाहायला मिळतात. किती कलमा? याच्यामध्ये 17 आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हुंडाबंदी अधिनियमावर आपल्याला 10 प्रश्न जे आहेत ते आहेत. म्हणजे मूळ त्याचे जे कलम आहेत लक्षात घ्या, ते कलमे किती आहेत? तर 10 कलमे आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या 19 मध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत. किती? 2 प्रश्न. बघा तर कायद्याचा योग्य क्रम विचारलेला 1 प्रश्न. बघा लक्षात द्या. आता हे या ठिकाणी एक कायदा असल्यामुळे हा प्रश्न आपण इथं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? 4 कायदे घेतलेत एका बाजूला आणि त्याच्या बाजूला त्याचे वर्ष दिलेले आहेत, जे आपण हे इथे लिहिलेले आहे आणि लावा जोड्या असं म्हटलेलं आहे. मग त्याचा क्रम विचारलेला आहे की वर्षानुसार त्याचा क्रम जो आहे, चढता उतरता क्रम, असेही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि मौल्यवान वस्तूच्या संदर्भातलं कलम विचारलेलं आहे. कशातलं? तर IPC मधलं. तर त्याच्यामध्ये आपण शिकलो, IPC मध्ये आपल्याला माहिती आहे की मूल्यवान रोखा किंवा मूल्यवान जे काही वस्तू असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सेक्शन 30 जे आहे ते सविस्तर चर्चा आपण तिकडे केलेलं आहे. ते तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता ऍपवर. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा जो कायदा आहे तर तो कायदा आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, त्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणून आपण ओळखतो. तर दररोज चर्चेत असणारा कायदा आहे, कायम चर्चेत असणारा कायदा आहे आणि याच्यावर 3 प्रश्न जे आहेत ते 19 मध्ये विचारलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला विशेष न्यायालयाच्या संदर्भामधलं कलम विचारलेलं एक, जे की त्याच्यामधलं कलम जर आपण पाहिलं तर सेक्शन जे आहे, कलम जे आहे ते 14 पाहायला मिळते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर विशेष सरकारी अभियोक्ताच्या संदर्भातलं कलम विचारलेले, ते पण त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कलम 15 जे आहे तिकडे कायद्यामध्ये पाहायला मिळते. आणि अंमलबजावणी विचारली. बघा लक्षात घ्या, कुठलाही कायदा वाचत असताना पहिल्याच पेजवर दिलेला असते त्याची अंमलबजावणी कधी झाली, त्याच्यात प्रकरणं किती आहेत, त्याच्यात कलमा किती आहेत. म्हणजे पहिल्या पेज पासून एक लक्षात ठेवा, कायदा वाचत असताना कायद्याच्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी अर्थ असतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता असते. मग आता आपल्याला या ठिकाणी
हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. अंमलबजावणी विचारलेली आहे, तर 1930 तारखेला जे आहे त्याची अंमलबजावणी आपल्याला पाहायला मिळते. ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत शिकत असताना. आता लक्ष द्या, पुढे मानवी हक्क संरक्षण अधिनियम आहे बघा 1993च्या संदर्भामध्ये, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला मानवी हक्क संरक्षण अधिनियम जो आहे तर तो दिलेला आहे, अभ्यासक्रमाचा भाग आहे, परंतु 19 मध्ये एकही प्रश्न याच्यावर विचारलेला नाही. लक्षात घ्या, एकही प्रश्न विचारलेला नाही. पूर्वी विचारत होते याच्यामध्ये एकूण कलमांचा विचार जर केला तर 43 कलमा ज्या आहेत त्या 43 कलमा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्यासंबंधीचा जो अधिकार आहे, आपलं अधिनियम म्हणू शकतो त्याला आपण, तर ते पण सुद्धा दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 2019 मध्ये एकही प्रश्न त्याच्यावर विचारलेला नाही. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, या ठिकाणी म्हणजे आता हे 2 जे कायदे आहेत, म्हणजे याच्यावर जर प्रश्न विचारला नाही म्हणजे अभ्यास करायचा असं नाही, तर अभ्यास 100% करायचाच आहे. त्या ठिकाणी सगळं माहीतच पाहिजे, वाचलेलंच पाहिजे, बंधन आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, पुढे आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधकाच्या संदर्भात सार्वजनिक सेवकास जर लाच देण्यासंबंधी अपराधाच्या संदर्भातलं जे कलम आहे तर ते 8(1) कलम भ्रष्टाचारमध्ये आपण पाहू, ते 8 सब क्लॉज 1 मध्ये ते दिलेलं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी बेकायदेशीर गतिविधीच्या संदर्भामध्ये 2019ला प्रश्न जो विचारला तो एक प्रश्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे दहशतवादासंबंधी संघटनेच्या संदर्भातली अनुसूची विचारली, 3 अनुसूच्या आहेत, 3 पैकी त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला. तर अनुसूची त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती पहिल्या अनुसूचीच्या संदर्भामधला तो प्रश्न होता. लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला हाही कायदा पाहणं गरजेचं आहे. हा कायदा डायरेक्ट जरी त्या ठिकाणी मेन्शन केलेला नसला तरी त्या ठिकाणी मानवी हक्क व जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. लक्षात घ्या. आता यानंतर आपल्याला अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे हे जे घटक दिलेलं आहे, या घटकामध्ये जर तुम्ही अभ्यासक्रमाची MPSCने दिलेली जी काही कागद जर पाहिला, त्या ठिकाणी PDF जर पाहिली, तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये जायचं. लक्षात घ्या. आणि बारकाईनं जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या A to Z अशा प्रत्येक उपघटक जो आहे तो असा सेपरेट करून लिहून काढायचा आणि त्याच्यामध्ये बघायचं की काय काय आहे, कुठं कुठं काय काय कव्हर होतंय ते आपल्याला. आता बघा, या ठिकाणी 2019 मध्ये विचारले गेलेले प्रश्न या घटकावर डायरेक्ट, बरं का, डायरेक्ट या घटकावर म्हणजे मानवी हक्क व जबाबदाऱ्या म्हणजे 2013च्या आधी त्या ठिकाणी हा घटक जो आहे हे साधारणतः त्या ठिकाणी 40 मार्कांसाठी होता. लक्षात घ्या. 40 मार्क याच्यावर होते, पण जसं जसं कायद्याचं वेटेज वाढवलं तसं तसं याचं जे महत्त्व आहे ते थोडंसं कमी केलं गेलेलं आहे, पण तरीही अजून हे अभ्यासक्रमाचा भाग आहे. लक्षात घ्या. याला बाजूला केलेलं नाही, म्हणून याच्यावर आपल्याला काही प्रश्न विचारतात. आता या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न आहे तर मानवी हक्काचा जाहीरनाम्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. मानवी हक्काचा जाहीरनामा जे आहे ज्याला आपण काय म्हणतो, तर ज्याला आपण युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणतो. लक्षात घ्या. ज्याला आपण मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा म्हणून ओळखतो 48चा, तर त्या संदर्भामध्ये प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर प्रश्न नीट वाचला तर तो जो काही एक प्रश्न विचारला गेलेला आहे तर तो एक प्रश्न जो आहे तर हे UDHRचा मसुदा तयार करत असताना संबंध जगातून काही प्रतिनिधी गेले होते महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याच्या संदर्भामध्ये. ज्या वेळेला या ठिकाणी आपण मानवी हक्क जबाबदाऱ्या घटक बघूया त्यावेळेला डिटेलमध्ये तुम्हाला म्हणजे सांगायला आवडेल की माझं स्वतःचं म्हणजे मी महाराष्ट्रातला पहिला PG होल्डर असा आहे की ज्या व्यक्तीचं मानवी हक्कामध्ये MA झालेलं आहे. लक्षात घ्या. मानवी हक्कामध्ये MA झालेला पहिला माणूस आहे. त्याच्यामुळं माझा हा एरिया आहे मानवी हक्काच्या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे मी याच्यावर तुम्हाला अजून एक सविस्तर व्हिडिओ पुढच्या वेळेस देणार आहे. लक्षात घ्या. इंटरेस्टिंग विषय असल्यामुळं आपल्याला याच्यात खूप काही बोलण्यासारखं आहे. आता या ठिकाणी हंसा मेहतावर प्रश्न विचारलेला. लक्षात घ्या. हंसा मेहता जे आहेत तर हे भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी UDHRचा जे मसुदा तयार करण्यासाठी त्यांना बोलवलं होतं आणि त्यावेळेला ते गेले होते 46ला. 48ला त्या ठिकाणी हे डिक्लेअर झालं, ते आपण चर्चा करू. त्या संदर्भातला तो प्रश्न आहे. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय मानवी कायदा. आंतरराष्ट्रीय मानवी कायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा मानवाच्या हक्कासंदर्भातले कायदे केलेले आहेत संरक्षणासाठी. आणि हा जो कायदा आहे, लक्षात घ्या, हा कायदा युद्ध जे असते, युद्ध विवादा संबंधी आहे. लक्षात घ्या. आता हे गेल्या वर्षी विचारलं, पण आता योगायोगानं आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन जर तुम्ही पाहिले तर त्यांचं युद्ध चालू आहे बघा. आणि त्यांच्याकडे जर नीट लक्ष जर दिलं तर आपल्याला त्याचा संबंध डायरेक्ट या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संदर्भामध्ये लागताना दिसतोय. आणि मग कुठे त्याचा संबंध येतो, तो कायदा त्यांना लागू आहे का नाही. लक्षात घ्या. त्या ठिकाणी त्यांनी त्या देशानं ते कायदा मान्य केला का नाही, त्याच्यावर सही केला का नाही, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण पुढच्या याच्यामध्ये सविस्तर करूया. फक्त मला सांगायचं एवढं की तुम्हाला या ठिकाणी मानवी हक्कावर जे 4 प्रश्न विचारलेत ते कशा पद्धतीचे विचारले गेलेत, कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचा तुमचा अंदाज डेव्हलप करण्यासाठी हे सगळं सांगतोय.
आता 3 नंबरला तुम्हाला मानवी हक्काचा करार जो आहे लक्षात घ्या, मानवी हक्काच्या कराराच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे लक्षात घ्या, ज्याला कन्व्हेन्शन असं इंग्रजीमध्ये शब्द आहे, कन्व्हेन्शन. तर आता मानवी हक्काचे काही कन्व्हेन्शन आहेत बघा युनोचे, म्हणजे युनोच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्काच्या संदर्भामधले काही कन्व्हेन्शन आहेत. 27 ते 32 कन्व्हेन्शन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पण आपल्याला जे कायम परीक्षेला विचारले जाणारे जे कन्व्हेन्शन्स आहेत तर त्याच्यापैकी आपल्याला बघा या ठिकाणी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन इकॉनॉमिकल म्हणजे त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स आहे, किंवा मग त्या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमिकल आहे म्हणजे आर्थिक आहे, त्या ठिकाणी सोशल आहे आणि कल्चर आहे लक्षात घ्या. या ठिकाणी हे शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन इकॉनॉमिक्स अँड सोशल अँड कल्चरल लक्षात घ्या राईट्स, त्या संदर्भातलं एक कन्व्हेन्शन एक करार आहे. त्याचबरोबर अजून या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन लक्षात घ्या सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स लक्षात घ्या, म्हणजे त्या ठिकाणी नागरी व राजकीय हक्काच्या संदर्भातला एक करार आहे. तर हे दोनही करार जे आहेत असे 32 करार आहेत, पण हे 2 करार जे आहेत हे करार आपल्याला परीक्षेला विचारले आहेत लक्षात घ्या. हे 1966ला लागू झालेले आहेत म्हणजे युनोनं, आणि हे जे आहेत याच्यावर भारतानं सही केलेली आहे म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. डिटेलमध्ये पुढच्या वेळेस आपण नक्कीच चर्चा करूया. आंतरराष्ट्रीय संस्थेवर एक प्रश्न आहे, म्हणजे मानवी हक्काशी संबंधित असलेली आंतरराष्ट्रीय संस्था खूप साऱ्या आहेत. आपल्याला अभ्यास करत असताना कमीत कमी एक साधारणतः 50 संस्था चर्चा कराव्या लागतात, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लक्षात घ्या, मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी पुढे येणाऱ्या किंवा काम करणाऱ्या. मग आताच्या घडीमध्ये म्हणजे हे जे प्रश्न विचारलेला होता तर हे प्रश्न जे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, तर त्याच्यावरचा प्रश्न आहे. मग आता येणाऱ्या काळात कसला येऊ शकतो प्रश्न, तर रेड क्रॉसवर येऊ शकतो, कारण रेड क्रॉसची आता कोविडमध्ये प्रचंड जे काही त्यांनी केलेलं काम जे आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. मग रेड क्रॉस कधी वगैरे काय नाही ते सगळं डिटेल माहीत पाहिजे आपल्याला लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला माहीत पाहिजेत. तर मित्रांनो या ठिकाणी मानवी हक्क व जबाबदाऱ्या हे जे घटक आहे हा सुद्धा आपल्या अभ्यासक्रमाचा आहे. मी एक छोटासा प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत आपल्या PSI मुख्य परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जातात त्या आत्तापर्यंतच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण जे आहे प्रश्नांच्या संदर्भामध्ये, आणि एक थोडासा त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा मुद्दा तो टाकला की तुम्हाला त्याचं खूप जास्त बायफर्गेशन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला नेमकं कशावर फोकस करायला पाहिजे आणि कसं फोकस करायला पाहिजे या संदर्भामधला तो मुद्दा आहे. तर या ठिकाणी आपलं यूट्यूबवरचे जे लेक्चर आहेत हे कायम सुरू राहणार आहेत आणि याचा लाभ तुम्ही घ्यावा या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क करून विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अजूनही एखाद्या नवीन घटकावर किंवा कुठल्याही बाबीवर जर व्हिडिओ पाहण्याची इच्छा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही मला विचारून सांगा की सर आम्हाला हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा आहे. तर त्याच्यावर 100% मी व्हिडिओ बनवेल. थोडा उशीर लागेल पण मी बनवेल त्याच्यावर, कारण जर शेड्यूल पॅक असल्यामुळं थोडंसं मी बनवेल 100%, पण थोडा उशीर लागेल. मागच्या व्हिडिओला तुम्ही खूपच चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि मी तुमच्यासोबत कायम असणार आहे. तर तुम्हाला माझा फायदा घेता आला तर घ्या, त्या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा, तुम्हाला काय त्या ठिकाणी मागणी करायची करा, लक्षात घ्या. त्या फक्त तुम्ही अभ्यास करा आणि पास व्हा, लक्षात घ्या, अभ्यास करा आणि पास व्हा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे जे काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे ते थांबूया आणि या ठिकाणी आपलं हे लेक्चर जे आहे ते थांबूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण ऑनलाईन एक जी आपली बॅच आहे स्पर्धाग्रामवरची जी आपली बॅच आहे ती बॅच आपण ऑनलाईन सुरू केलेली आहे आणि प्रचंड तुफान रिस्पॉन्स, म्हणजे मला अपेक्षितही नव्हता एवढा चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी या बॅचला मिळालेला आहे मित्रांनो तुमच्यामुळं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि त्यामध्ये आपण तुम्हाला काही अडीअडचणी जर येत असतील तर या ठिकाणी हा जो नंबर आहे तो हा नंबर माझा आहे 9373 61 1496 हा नंबर माझा आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल, काही तुमच्या शंका असतील तर त्या ठिकाणी मी समाधान करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर फोन करून तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला बॅचच्या संदर्भामध्ये काही माहिती जर विचारायची असेल तर ह्याही नंबरवर तुम्ही फोन करून जे आहे ते विचारू शकता सविस्तर, आणि मलाही करू शकता फोन, काहीच अडचण नाही. या बॅचमध्ये आपण जर पाहिलं लक्षात घ्या तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे त्याचे वैशिष्ट्य वगैरे आहेत, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, लक्षात घ्या. तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे फार मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.